गाइज स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे बघा सगळीकडे पाहू शकतात, इकडे सगळीकडे पसारा आहे कारण की प्राजक्ता चालली आहे गावाला आणि आपल्याला आता तिला सोडायला जायचं आहे. तर मग चालू आहे तयारी. आता ऑलमोस्ट झालेत 1 वाजले आणि आम्ही आता रेडी होतोय. का प्राजक्ता, कसा बर्थडे आज प्राजक्ताचा बर्थडे. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे म्हातारी. अबे साले ऑब्विसली आता मुलं झाल्यावरती लोक बॉईज असंच बोलतात. काय बोलतात? हो आजीबाई चाललो आम्ही. बाय बाय. चला देवा बाप्पा करा. गाडीची अवस्था बघा कशी केली आहे. फुल पॅक गाडी केली आहे. का कृतज्ञला घेऊन जायचं म्हणून फुल पॅक आहे गाडी. आता गाडी काढून तिकडे जाऊयात. आता निघालो आहोत आणि आम्ही आता भिवंडी जस्ट क्रॉस केलं. भिवंडी क्रॉस करता करता वाट लागली कारण की ट्रॅफिक होती आणि मला आता गाडीवरती थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. जास्त प्रॉपर हळूहळू चालवायचे कारण की गाडीचे टायर ऑलमोस्ट खराब झालेले आहेत आणि गाडीचे टायर खराब असल्यामुळे मला गाडी 60च्या वरती मी नाही घेऊन जाते कारण की रिस्क नको. कारण की कृतज्ञ पण आहे आणि कृतज्ञ आम्हाला त्रास देत नाही आहे. गोइंग गुड. पण एक आहे यार, ठाणे ते भिवंडी पहिला पण त्रास होता, आता पण त्रासच आहे. आता इथून थोडासा बेस्ट है. सगळ्यात सबसे ज़्यादा मैं आपको एक बताता हूँ चीज़ कि सबसे मैन की सबसे हैप्पीएस्ट थिंग क्या मालूम है? अरे मी मराठीत बोलायला पाहिजे होतं ना. आता मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात सॅटिस्फाईंग गोष्ट काय माहिती आहे का, एका माणसाला काय चांगलं वाटतं की तो गाडी चालवत असणार आणि त्याची वाईफ आणि मुलगा असा झोपलेला एकदम, बघा कसे झोपलेत बघा. सगळ्यात सॅटिस्फाईंग मुवमेंट आहे. आणि सगळ्यात सॅडेस्ट पार्ट काय असतो ना, तो मी तुम्हाला नंतर सांगेल. याच व्हिडिओमध्ये पुढे सांगेल की सगळ्यात सॅडेस्ट पार्ट काय आहे. त्याच्यासाठी वेट करा. आणि बघा इकडे समृद्धीला छोटे छोटे असे वॉटरफॉल आहेत आणि लोक मंदहर्गे थांबलेले आहेत. काही लोक मंदहर्गे थांबून साबण बिबन लावून आंघोळ बिंघोळ करतात. अरे हा काय टुरिस्ट स्पॉट आहे का? समृद्धी हायवे आहे, इथे गाड्या थांबून तुम्हाला आंघोळ करायची आहेत. काय बोलणार. लुक ॲट दिस स्काय यार, किती भारी आहे, किती छान आहे. आणि ते डोंगरांना असं कव्हर केलंय ना, खूप मस्त वाटतंय. एकदम असं एकदम सस्पेन्स मूवी वाला सीन वाटतोय भैया, है ना. तो तिकडे डोंगर व कृतज्ञ. आता कृतज्ञ काय करतोय? कृतज्ञ जेव्हा करतो कृतू बेबी. आफ्टर सो मच ऑफ टाइम, म्हणजे जवळजवळ आता 4 नाही 5 वाजलेत आणि आपण आता कोपरगाव एक्झिट करणार आहोत. आणि इथून अजून 1.5 ते 2 तास आहे अजून आम्हाला जायचं डेस्टिनेशनला. तर इथून शिर्डी पण जवळ आहे आणि आम्ही येवला मार्गे जाणार आहेत. आणि मी आता बोलत नाही कारण की कृतज्ञ झोपलेला आहे. बाय बाय, नंतर भेटू. गाईज आपण आता ऑलमोस्ट पोहोचत आहोत आणि 6 वाजत आलेत. आणि हा आहे अंकाईचा किल्ला. अंकाई टंकाई बोलतात ना, हा अंकाई टंकाईचा किल्ला आहे. आणि आपण आता ऑलमोस्ट पोहोचत आहोत. अरे तेच टर्न होता का काय प्राजक्ता? पक्का ना? ॲक्च्युली सीन असा झाला की आम्ही आता कन्फ्यूज झालोय रस्त्यांना. आम्हाला आता आठवत नाही की रस्ता कुठला होता टर्नचा. तो बघा आमचा कृतज्ञ पण हे करतोय. हा लक्षात नाही राहते टर्न. हो हा व पुढे तो पण टर्न दिसला. A few moments later. गाईस आय एम सो सॉरी, लो लाईट आहे पण प्लीज खूप भारी आहे एकदम. ॲक्च्युली मी प्राजक्ताचा बर्थडे आम्ही बघा किती भारी सेलिब्रेट. आम्ही डिनर बघा, आमचं डिनर आम्ही इथे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरच्या समोर लाईट लावली कारण की लाईट गेली आहेत आणि वरती खुला आसमान आहे एकदम. आणि आम्ही इकडे असं मस्त खाटेवर जेवायला बसलोय. आणि हा प्राजक्ताचा एकदम 27th बर्थडे आणि आम्ही असं एकदम मजा करतोय. आसमान दिसणार आहे का? पण स्टारच नाहीत काही. आसमान तो आप ही हो. Oh my God.
तो हमको तो दिख ही रहे आसमान नहीं दिख रहा है और दिख रहा है क्योंकि नहीं दिख आप रहा है। गोरे हो बहुत. नहीं गोरे हो मैं तो पूरा काला दिख रही हूँ आणि इथे आम्ही जेवायला बसलोय एकदम मस्त चालू आहे ऍक्च्युली तुला मी काय बोलले जेव्हा आज गुड मॉर्निंग आणि हा नेक्स्ट डे आहे आणि किती सुंदर असं आहे बघा. इकडे मस्त बैल आहे आणि तुम्ही पाहू शकता तसं फॉग आहे आणि हलकं हलकं ड्रिझलिंग होत आहे. खूप सुंदर वाटतंय ना कृतू, आहे ना बाबू? लय भारी वाटतं ना. आणि इकडे शेरा झोपलेला आहे, गाडी आपली पार्क आहे आणि आपण आता चाललो आहे. तर किती सुंदर वातावरण आहे ना कृतू, मस्त वाटतंय ना आपल्याला इकडे, बाहेरवाडी वाटतं भाऊ. कृतज्ञ पण एन्जॉय करतोय, कृतज्ञला आवडतंय. बघ इकडे गाय आहे, इथं बघा शेरू चालला. कुठे चालला कृतू? किती मस्त. तुम्ही तिथे पाहू शकता डोंगर वगैरे पण दिसत असतील एकदम सुंदर. ते तर दुकामध्ये झाकल्या गेलेत. आणि आता बाबा सोडून जाणार कृतज्ञला ना बाबू, कृतज्ञला सोडून जाणार इकडे. इकडे एवढं मस्त आहे, सगळं हिरवगार झालं, किती सुंदर वाटतंय. आणि एक दाखवतो मी तुम्हाला, एकदम मस्त असा मोगरा एवढा भारी झालाय ना. मोगऱ्याचा मस्त वास येतो. इकडे मोगरा भरपूर आलाय. कुकू बाहेर हलका हलका पाऊस पडतो ना बघा. मोगरा किती एवढा सुंदर वास पसरलाय त्याचा. ते गुलाब पण आहे, मोगऱ्याचा एवढा वास येतो. कुकू बाबा सोडून चालू कुकूला. नाही का, तू नेहमी सुंदरच दिसते. नाही हे असं काही गावठी सारखं घेऊ नका, मी ओढ नाही. सुंदर दिसते. चला, मला आता वेळ झाली प्राजक्ताला सोडून जाण्याची. आता ती तिच्या घरी एन्जॉय करेल आणि मी चाललो आता. हम मजदूर काम करने जा रहे. काय बाबू, चला असंच ठेव पकडून. जायचं का तुला? चालले ते. चला बुंदू, असल तिथून तुम्हाला काय. चला चला, बाय बाय. जाने का तेरी बात? मला पण बाय बोला. बाय प्राजू. कृतज्ञलाच बाय बोलतो. बाय बाय. चला बाय. आणि आपण निघालो ठाण्याला. आणि हा सगळ्यात टफेस्ट बाय होता माझा, कारण की मला खूप वाईट वाटत होतं की दोघांना सोडून जायचं, प्राजक्ताला आणि कृतज्ञला दोघांना सोडून. आणि तुम्ही इथं बघू शकतात की फॉग किती सुंदर आलेलं आहे बघा. हा अंकाई किल्ला आहे, अंकाई टंकाई किल्ला आहे तो. आणि तुम्ही फॉग बघू शकतात पूर्ण खालीपर्यंत आलाय आणि रस्ता एवढा सुंदर वाटतोय. पण मला माझ्या बायकोला आणि मुलाला सोडून जाण्याचं फार मोठं दुःख आहे. मी काल तुम्हाला बोललो ना की हे सगळ्यात बेस्ट असतं. बेस्ट सिच्युएशन म्हणजे बेस्ट हे काय मॅनसाठी ते दाखवलं तुम्हाला गाडी चालवताना हे. आणि हा सगळ्यात वर्स्ट पार्ट आहे की ना, आता मला एकटं गाडी चालवायचं आणि माझी बायको पोरं दोघं पण नाही. हा सगळ्यात वर्स्ट पार्ट आहे आणि हा खूप बॅड फिलिंग आहे की सोडून जाताना. पण ठीक आहे, आता तिच्या पण रिकव्हरीसाठी तिला थोडंसं चेंज पाहिजेलच. तर मला आता तिला सोडून जावं लागलं, तिला आणि कृतज्ञला. कृतज्ञ जेव्हा मोठा होईल तेव्हा तो हा व्हिडिओ बघेल ना, तेव्हा पण त्याला असं वाटलं पाहिजे की यार काय कसं होतं लहानपण. आपल्याला लहान असताना काय लक्षात नाही राहत. गाईज, आपण आता पोहोचलो आहोत समृद्धी महामार्गला. आणि आता आपण ऑलमोस्ट आता अजून 2 तासात पोहोचून जाऊ. आता जस्ट कोपरगाववरनं चढलोय आपण आता. समृद्धी सोडला तसा घाण पाऊस लागला. एकदम मजा येते. आणि आता ऑलमोस्ट आपण पोचून गेलेलो आहे ठाण्याला. आता ठाणा ऑलमोस्ट पोचलो आहे. किती 30 किलोमीटर्स चालू आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, प्लीज कमेंट करा. आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आणि हे बघा समोर पाऊस बघा, खड्डे बघून आता आरामात जावं लागेल. तर मग मी करतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.